बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न, दिलीप वळसे पाटलांचं वक्तव्य। बारामतीमधले सर्व मतदार वहिनींच्या पाठीमागे, वळसे पाटलांची माहिती। मी मुंबईहून लढायलाच आलीये, अर्ज मागे घेणार नाही, करुणा मुंडे आपल्या निर्णयावर ठाम। माळेगाव कारखान्यात कामगारांवर अन्याय का, करुणा मुंडेंचा सवाल। 85व्या वर्षी ही पॉवर कायम, व्हीलचेअरवर बसून शरद पवारांनी संसदेत घेतली शपथ। शरद पवारांनी तिसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून घेतली शपथ। शिंदेच्या शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी आज संसदेत राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। शपथ घेण्यासाठी त्या खास सावित्रीबाईंच्या वेशात पोहोचल्या संसदेत। आईने सांगितलं, जास्तीत जास्त लोकांचं भलं होईल असं काम कर। त्याच मार्गावर आजवर चाललो आणि पुढेही चालणार। आईच्या निधनानंतर आय.एस. तुकाराम मुंडे यांनी सांगितल्या आठवणी। घाटकोपरमध्ये भाषिक वाद चिघळला, मराठी युवकाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक। मुंबईत फक्त मराठी गुजराती व्यावसायिकाच्या कार्यालयावर ठळक संदेश लिहत मनसेकडून निषेध। बीडमध्ये आमदार सुरेश धस यांचा अनोखा अंदाज समोर, सुरेश धस यांनी धरला ठेका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाशिमच्या सुरकुंडी परिसरात 4 रोही पडले विहिरीत, घटनेची माहिती मिळताच वन विभागाकडून बचाव कार्य सुरू। गोंदू अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या, माकपची मागणी। दोषी आमदार मंत्र्यांवर गुन्हे दाखल करून अटक करा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। नांदेडमध्ये खून प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार, स्वरक्षणार्थ पोलिसांनीही केला गोळीबार, जखमी आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू।